नमस्कार मित्रांनो, मी सूरज गव्हाळे. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज काय जास्त मोठा विषय वेगळा नाही आहे. जे समाजामध्ये काही वाईट कृत्य घडलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी, त्याच्याबद्दल मी बोलण्यासाठी आज इथं आलेलो आहे. खरं तर बोलणार नव्हतो, पण मनातल्या भावना अशा दाटून आल्या होत्या की खूप खूप ऐकून म्हणजे मला ते एवढं हे झालं की त्यासाठी मला आज यावं लागलं लाईव्ह. आणि अशा पद्धतीनं मला जे म्हणायचं आहे की समाजामध्ये असे त्याच्याबद्दल निषेध आपण सगळ्यांनी व्यक्त केला पाहिजे. आणि याच्यामध्ये सर्वात कठोर से कठोर निर्णय हा केंद्र सरकार आणि तिथल्या राज्य सरकारने घेतला पाहिजे. जी रिसेंटली आपली घटना घडली, अ, कोलकाता जी डॉक्टर्स याच्यावर रेप झाला त्या मुलीवरती हॉस्पिटलमध्ये, ते पण आता त्याच्यानंतर एवढं अस्थिरतेचं वातावरण देशामध्ये पसरले. आणि हे अस्थिरतेचं वातावरण आपण कशा प्रकारे सरकारने ह्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, कशा प्रकारे कमी करू शकतो, ह्यात सिक्युरिटी जी खास करून महिलांना सिक्युरिटी आपण कशा प्रकारे देऊ शकतो, याच्यावर सरकारने बोललं पाहिजे आणि ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. नुसतं त्या व्यक्तीला, आरोपीला फाशी देऊन हे विषय मिटणार नाही. अगोदर अशा केसेस झाल्या, त्यानंतर आपण पण फाशी दिली, पण तरी पण अजून ह्या देशामध्ये घटना घडतायत. याचा अर्थ आपण कुठंतरी सरकार म्हणून कमी पडतोय. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मित्रांनो, आमच्यासारखे लोक युट्यूबवर येऊन 2 मिनिटं बोलून जातील, पण त्याच्यानंतर अजूनही त्या गोष्टी घडत आहेत. कुणीही म्हणजे जरी पाऊल किती लोकांनी उचललं, उद्या येऊन मेणबत्ती दाखवली, तर त्याचा काही फायदा होत नाहीये, तेवढा जाणीवपूर्वक होत नाहीये. तर मित्रांनो, आज आम्ही बघतोय गांभीर्यानं आपल्या देशातल्या कुठल्याच मुली एवढ्या सुरक्षित मला वाटत नाहीयेत. आणि जोपर्यंत आपण ह्या नराधमांना, जोपर्यंत सरकार या नराधमांना अशा प्रकारची शिक्षा देणार नाही, जशी आपण बाहेर देशामध्ये आपण जर बघितली की कुठल्या प्रकारची शिक्षा बाहेर देशामध्ये आहे, तर त्या बाहेरच्या देशामध्ये जर बघितली ती ओपनली डायरेक्ट शूट आउट करून टाकतात, ओपनली डायरेक्ट दगडं मारून त्यांना मारून टाकतात. अशा प्रकारची एकदम कठोरातली कठोर शिक्षा जोपर्यंत ह्या लोकांना होत नाही, तोपर्यंत तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत. नुसतं त्यांना फाशी देऊन चालणार नाही. एक हात आणि पाय कापून टाकला पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांना मार्केटला सोडलं पाहिजे. मग कळेल त्यांना काय शिक्षा होते. हे सरकारनं कठोर शिक्षा त्यांच्यावर करावी. जे जे आरोपी त्यांच्यावर सापडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर, आणि जास्त खेळत बसू नये. नाहीतर काय होतंय, आपण टाइमपास करतो, मग शिक्षा, मग हे ते 4-5 वर्ष ह्यात काही वेळ नाही. त्या मुलीचं आयुष्य गेलं. आज त्या घरावरती काय झालं असेल, त्यानंतर आजूबाजू सोसायटी, आपल्याला त्या दुसऱ्या राज्यातला असून आपल्याला त्रास व्हावा लागला या गोष्टीचा ऐकून. पण तिथल्या लोकांना काय त्रास होत असेल? ज्यांच्या घरावरती झाले त्या व्यक्त्या, त्या कुटुंबाला काय वाटत असेल? याचा गांभीर्याने विचार तिथल्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घ्यावा, अशी मला असं माझ्या मती वाटतंय. की या माध्यमातून आपण एवढंच करू शकतो, इथं बसून आपण एवढंच करू शकतो, आपण वाचा फोडू शकतो त्या प्रकरणाला. आणि मी झालेल्या प्रकारचा मनापासून निषेध करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्या लोकांना, की आपण आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं जे म्हणतो ना आपण संगोपन, लहानपणापासून त्यांच्या मनावरती चांगली संस्कृती जपली पाहिजे. चांगल्या संस्कृतीचा त्यांच्या मनावरती एक गांभीर्याने आपण एक बंबार्डिंग केलं पाहिजे. आता काय होतंय, भविष्यात जाऊन अशा प्रकारच्या घटना तयार होतात. आपण त्याला नंतर मोठेपणी आपण काहीच करू शकत नाही. तर तर मित्रांनो, आता बाकीच्या कुठे लाईव्हला प्रश्न विचारू नका. आता सध्या आपण वेगळ्या विषयावर बोलतोय. विषय फक्त एवढाच आहे की ह्या घटना लवकरात लवकर सरकारने याच्यावर पाऊल उचललं पाहिजे. आणि नुसतं एक घटना नाही, इथून पुढे असे कठोर निर्णय घेतले पाहिजेत ह्या, खास करून ह्या रेप ह्या केसबद्दल किंवा मुलींच्या ज्या छेडछाडीच्या घटना होतात त्या घेतल्या पाहिजेत. इथं जी एकदा घटनेला आळा बसला की नंतर त्याचा सोक्षमोक्ष लागणार नाही आणि समाजामध्ये वातावरण पसरवायचा हे होत जाईल. त्यामुळं काही गोष्टी आहेत, आपण विषय कुठला आहे त्या समजून गांभीर्याने आपण बोललं पाहिजे. मित्रांनो, आज फक्त मला एवढंच फक्त ह्या विषयावर फक्त बोलायचं होतं की मनामध्ये एक भावना दाटून आली होती. एक ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, एवढाच विषय फक्त इथं आहे, बाकी कुठलाही नाही. जे विषय आपण ज्याच्याविषयी बोलणार आहोत त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण सध्या आपल्याला विषय कुठला आहे, तर ही जी घडलेली घटना आहे, ह्या घटना आपण
कुठल्या विषयावर आपण बोलतोय हे आपण समजलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, कोलकाता सारख्या केसेस ज्या घडलेल्या आहेत त्या केसेस इतर कुठल्याही राज्यात परत घडू नये याची इथून पुढे तरी ऍटलिस्ट आपण 78वा कालच आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केलाय मित्रांनो. त्याचा गांभीर्य घेऊन तरी सरकारने ह्याच्यावर लवकरात लवकर आपण सरकारला एवढंच विनंती करू शकतो इथं बसून की ऍक्शन घ्या आणि इमिडिएटली जे आहे ते सोक्ष लावून टाका, एकतर फाशी देऊन टाका, नाहीतर सरळ सरळ रस्त्याला सोडा त्या व्यक्तीला, त्याला विषय आपण एंड करून टाकू त्याचा. मला म्हणायचा विषय आहे, ह्या गांभीर्याने जोपर्यंत एक वेगळी वेगळी अशी काही शिक्षा जोपर्यंत त्या लोकांना होत नाही ना, तोपर्यंत हे विषय मिटणार नाही. असे नराधम तयार होतील. या नराधमांना लवकरात लवकर ठेचलं पाहिजे. आणि हे जर आपण ठेचायचं काम आता नाही केलं तर पुढं येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला हे तर खूप लेट घडतंय, नंतर हे महिन्याला घडत जाईल. अशी संकल्पना इथल्या देशामध्ये होऊ नये. भारत एक सुसंस्कृत देश आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि भविष्यामध्ये खूप मोठा एक महासत्ता देश बनणार आहे. तर या देशामध्ये अशा प्रकारे संस्कृती जन्माला येऊ नये एवढी सरकारनं काळजी घेतली पाहिजे. आणि माझी कळकळीची सरकारला एक शेवटची विनंती आहे की हे लवकरात लवकर निर्णय लावा. मी पुन्हा एकदा त्या कुटुंबाला एक चांगलं उभारी प्रयत्न त्यातून बाहेर येऊ दे लवकरात लवकर अशी विनंती करतो. आणि त्या मुलीला तिच्या आत्म्याला एक शांती लाभो ही ईश्वरचरणी आज मी इथून प्रार्थना करतोय. मित्रांनो, लवकरात लवकर ह्या घटनेला आळा बसू दे. आणि प्लीज मला असं वाटतंय त्या घटनेला लवकरात लवकर पासून सरकारने लवकर निर्णय घ्यावा आणि त्या रेपिस्टला, नालायक लोकांना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी आणि जे काही त्यांना शिक्षा वाटते ती लवकरात लवकर द्यावी. एवढीच मी नम्र विनंती करतो आणि इथं मी थांबतो मित्रांनो.